दिन रजनी हाकी धंधा
एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस बरवावी तुमचा प्रल्हाद पावन झालो चराचरी. पांडुरंग करू प्रथम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. दिनरजनीची धंदा गोविंदाचे पोवाडे. संकल्पिला देह देव सकळ हेवा तया ठाया. नाही आवसा घडी सकळ जोडे इंद्रिया. संकल्पिला देह देवा सकळ हेवा तया ठाया. किती मुखे गरजे तुका करी लोका सावध. संकल्पिला देह देवा सकळ हेवा तया ठाया. विठ्ठल विठ्ठल प्राप्त सेवेसाठी घेतलेला महान संत श्रेष्ठ जगतवंदनीय तुकोबार आहे. यांच्या अवघ्या 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. सेवा की निमित्तानं आहे, सेवेचं काय प्रयोजन आहे तुम्हा संत सज्जन मायबापांना सगळ्यांना ज्ञातच आहे. आपल्या ह्या पवित्र आणि पावन अशी नगरी या भूमीमध्ये भगवंताच्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी हरिनाम कीर्तन सोहळा तथा श्रीमद भागवत कथा याच्या माध्यमातून ही सेवा आपण घडवून घेतोय, ही आपलं परम भाग्य आहे. सज्जनो, अत्यंत महत्वाचा विषय जर म्हणायचं म्हटलं तर खरोखर आयुष्य हे अत्यंत महत्वाची साधना आहे. आणि जर आयुष्य जात असेल, जर परमार्थ आपल्याला होत नसेल तरी खेद आहे. याला खेद म्हणतात. काहीतरी आपल्या हातून हे कार्य जर
निघत नसेल, पारमार्थिक क्षेत्रातून जर आपण काहीतरी मागे राहत असतो, तर समजून जायचं की आपलं पुण्य फार कमी पडत आहे. संतांनी जो अवतार धारण केलेला आहे तो कशासाठी केला, तर हे जगत कल्याण करण्याकरता संतांचा अवतार झाला. तुकोबाराय अभंगामध्ये हेच म्हणतायत की मी फक्त एका कामासाठी आलेलो आहे, की मला फक्त लोकांना सावध करायचं आहे. लोकांना सावध करायचंय मला, मी सावध करण्यासाठीच माझा अवतार झालेला आहे. पण काय झालं माहितीये का, माझं काम मी काय करतोय, तर मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत किंवा दिवस असो किंवा रात्र असो मी देवाचं भजन करतोय. माझ्या जीवनामध्ये मला दुसरं काहीच माहित नाही. मी दिन आणि रजनी माझा एकच धंदा झालेला आहे, तो कोणता, तर फक्त देवाचं भजन करणे किंवा त्याचे पोवाडे, त्याचं गाणं गायन करणे, हे माझं कर्तव्य मी बनवून घेतलेलं आहे. तुकोबाराय सरळ भाषेत की मी काहीच करत नाही, मी फक्त त्याचे पोवाडे गातोय, मी त्याचं गुणगान गातोय, मला दुसरं काहीच माहित नाही, मी त्याच्या भजनाशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून म्हणतात की दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, मी त्या गोविंदाचे पोवाडे करतोय. परत सांगू तुम्हाला, तर मी संकल्प करून बसलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये मी संकल्पित झालेलो आहे. जो हा देह आहे माझा, हा देह सुद्धा मी त्याच्याशी चरणाशी समर्पण केलेला आहे. संकल्पिला देह देवा, हा देह मी त्याच्या चरणाशी संकल्प सोडून दिलेला आहे. संकल्पिला देह देवा, आणि परत काय म्हणतात की सकळ हेवा तयार, माझा हेवा सुद्धा मी माझ्या देवाच्या चरणाशी सोडून दिलेला आहे. सज्जनो, एवढंच नव्हे तर मी माझ्या जीवनामध्ये जी दशेंद्रिय आहे त्यांना सुद्धा मी या कामाला लावून दिलेलं आहे. नाही अवसान घडी सकळ जोडी इंद्रिय, मी त्या इंद्रियांना एकत्र करण्याच्या मार्गात त्यांना एक करून घेतलेला आहे, त्यांना स्थिर केलेलं आहे. हा फक्त एकच करतोय. काय करतोय, तर त्याचं भजन करतोय, त्याचे पोवाडे करतोय. हे मी करतोय म्हणून नाही, तर मी तर लोकांना सुद्धा सांगतोय की तुम्ही सुद्धा हे भजन करा. किती मुखे गरजे तुका तरी लोका सावध, मी सगळ्यांना सावध करतोय की तुम्ही भजन करा, तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही त्याचं नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त या जगात दुसरं काही नाही. एवढंच मला सांगायचं आहे. भगवंताचं नामस्मरण करा किंवा त्याचे पोवाडे गात राहा. अलीकडे काय झालंय सज्जनो, आजकाल लोक टाइमपास म्हणून परमार्थ करू लागले. काही ना फक्त परमार्थामध्ये फक्त एकच आहे की परमार्थात आल्यानंतर आपली किंमत वाढेल असं आपल्याला वाटत असेल तर तुम्ही अजिबात परमार्थात येऊ नका. परमार्थ हा किंमत वाढवण्याची साधना नव्हे, परमार्थ हा उद्धार करून देण्याची साधना आहे. इथं आल्यानंतर तुमचा उद्धार होईल, तुमचा उद्धार होईल, उद्धाराचे साधन आहे. पण इथं काय झालंय, इथं परमार्थामध्ये इथं फार मोठे नियम आहे, इथं फार मोठं शिस्त आहे. परमार्थ हा सहज असा खेळ नव्हे सज्जनो, हा एक केला आचार संहिता आहे. इथं फक्त सज्जन जीवनाचा उद्धार होईल याची अपेक्षा ठेवून आपण परमार्थ करावा. आणि म्हणून एकच मेव व्यासपीठ जर निर्माण झालं असेल, संतांनी करून दिलं असेल, तर हे पारमार्थिक क्षेत्र आहे. जशी एखादी स्त्री आपल्या पती वाचून ती राहत नाही, ती तळमळत आहे, तिला पतीची आस लागून असते. तिचा पती जर कधी दूर देशी गेला असेल तर ती पतीची अपेक्षा घेऊन बसलेली असते की माझा पती मला भेटेल, मला माझ्या पतीला भेटायचं आहे. तिचं चित्त लागत नाही का, तिचं सर्व लक्ष त्या पतीकडे असतं. जसं पारमार्थिक क्षेत्रातल्या व्यक्तीचं लक्ष हे भगवंताकडे असलं पाहिजे. त्याने सर्व लक्ष ते देवाकडे दिलं पाहिजे. त्याच्या बाजूने त्याला दुसरं काहीच आठवत नाही, फक्त एक त्याला फक्त काय
तुला तो एक देव करुणी जीवाला सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ह्या देवाला आपलं करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. सज्जनो, भक्त हा देवाशिवाय राहत नाही आणि देव भक्ताशिवाय राहत नाही. देव आणि भक्त जसं एकमेकाशिवाय राहत नाही तसं जीवनामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा याच्यामधून चेंज पडत नाही. व एखादी जर चांगला शुद्ध पारमार्थिक मनुष्य असेल तो कधीच घरी झोपणार नाही. तो मंडपात आल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक क्षेत्रातले माणसं कधीच मागे राहत नाही. या ठिकाणी कोण परमार्थ करते, कसा करते याच्याकडे लक्ष न देतात. ते फक्त कीर्तन श्रवण करण्यासाठी जेव्हा बसतात त्याचं लक्ष फक्त आपल्या देवाकडे आहे. अखंड भगवंताचं स्मरण करत असतात, चिंतन करत असतात, नामस्मरण करत असतात. त्यांच्या मुखामध्ये देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही नसतं. ते फक्त देवाचं भजन करत असतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तू माईक जसा आहे तसा ठेव. जोरातही बोलेल आणि हळूही बोलेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जन दुःखात तर मनुष्यानं सुख सहभागी झालं पाहिजे. सुख के सब साथी दुःख में भांडोळी. माणसानं दुःखामध्ये सुद्धा सहभागी झालं पाहिजे. पण कीर्तन हे साधना अशी सज्जन आता अलीकडे हे साऊंड सिस्टीम झालेली आहे. पूर्व काळामध्ये हे नव्हते. त्याही काळात संतांनी हा जागर केलेला आहे. आता इतके 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 स्पीकर लावून सुद्धा माळकरी होत नाही ना. किती स्पीकर लावा तुम्ही. आम्ही नुकतीच नाथांची वारी झाली निर्लोक पायी दिंडी सोहळ्याची. आम्ही नाथ महाराजांच्या पायी सोहळ्यात दिंडी पालखी सोहळ्यात गेलो होतो. कितीतरी मंडप त्या ठिकाणी लागतात, कितीतरी रावट्या लागतात, कितीतरी त्या ठिकाणी स्पीकर असतात. ह्या फळावरचं कीर्तन, ह्या फळावरचं कीर्तन. इकडचं साऊंड तिकडचं साऊंडला ऐकायला मिळत नाही, तिकडचे ते मंडळीला ऐकायला येत नाही. अशा अवस्था त्या ठिकाणी. आणि चांगल्या महात्म्य असतात त्या ठिकाणी, चांगल्या महात्म्य की त्यांच्या मुखातले श्रीमुखातले शब्द ऐकल्यानंतर आपल्या शरीराला सहारे फिरतात. अशा त्या ठिकाणी महात्म्य पाहण्यासाठी येतात. बैठक क्षेत्रामध्ये आणि तिथं जाऊन माणसाला असं उदास वाटतं. कीर्तन झालं की चैतन्य राहत नाही लोकांचं. सज्जनो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की परमार्थात जर राहायचं असेल तर आपल्याला इथं शिस्त पाळायची, इथं नियम पाळायचे. बाजाराच्या भाजीपाल्यासारखा परमार्थ निघाला पाहिजे. परमार्थ हा निष्ठेचा असला पाहिजे, अत्यंत आवडीचा पाहिजे आणि त्याच्यामध्ये साच आणि मवाळ पण असला पाहिजे. पारमार्थिक माणसानं खोटं बोलू नये. पारमार्थिक माणसानं चोरी करू नये. पारमार्थिक माणसानं ज्ञानेश्वरी पारायण करत असताना पारायणाच्या गोव्या सोडून पुढे चालू नये. चुकीचं. पारमार्थिक माणसानं आपल्या आई बापाला आपल्यातून वेगळं ठेवू नये. स्पष्ट वक्ता सुखी बघा. याच्यावर तुमचं काय मत ते मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. तुळशीची माळ आहे आणि त्याने जर गाय कसायला विकली तर त्याचं जीवन निरर्थक आहे. एखादी पंडित आहे आणि तो भगवंताचं नामस्मरण करत नाही तर त्या पंडितपणाला काही अर्थ नाही. त्याचं ते व्यर्थ आहे. सज्जनो, मला एक सांगायचंय तुम्हाला. भागवताची कथा वाचतोय
आमच्या गावामध्ये एक पाटील होता, ते भागवताची कथा वाचायची, श्रीमद भागवत वाचायचे ते. आणि सज्जनो काय झालं, ते त्याच्या आईशी बोलायचं आणि मरेपर्यंत बोलला नाही. मरेपर्यंत पाचोऱ्याला आस्ती घेऊन, त्यांच्या आईच्या आस्ती घेऊन चालले होते नाशिकला. आणि ते तिथं गाडीजवळ होत. काय झालं म्हणजे आई गेली, आईच्या आस्ती घेऊन आणि आता नाशिकला चाललो. त्यांना म्हटलं आता नाशिकला नेऊन आई तुमच्याशी बोलेल का? तुम्ही मरेपर्यंत आईशी बोलले नाही हो अण्णा. ते माणसाला खाली मान घातली. मला सांगायचं एक होतं सज्जनो, की त्या जीवनामध्ये जर तुझा जन्म देते आईशी जर तू बोलू शकला नाही तर मग तुझ्या परमार्थाला आग लागली. स्पष्ट म्हणायचं जर असेल तर सज्जनो, हे शोकांतिका आहे, दुःख आहे. हे दुःख आहे महाराज. सोपदार महाराज शोकांतिका विठ्ठल विठ्ठल शिवलेला असा सोपा परमार्थ करावा. मला असं वाटतं तुम्ही कीर्तनापुरताच घालतात. हमेशा घालतात. मंग्यासारखा नेसारखा ते नाडी काय करायचं आपल्याला? मीरा लावायचा. आपण परंपरा चालू होते ना, आता परंपरा चालू होते. तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांनी धोतर नसलं पाहिजे. अशा आयत नाही करायचं. विनयकरी महाराज माफ करा. भगवंताचं चिंतन सांगत होतो की नाथ महाराज तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये एक करा, फक्त काय करा तर तुम्ही फक्त देवाचं काय करा अभंगाच्या पहिल्या चरणात
स्मरण करा, नामस्मरण करा. गोविंदाचे पोवाडे का सज्जनो, काहीतरी आपल्याला माहित असताना ते सांगता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतो हेच करा, त्या भगवंताचे पोवाडे गायन करा. आता एक सांगा, तुम्ही कलिंगड खातात तुम्ही? कलिंगड कशाला म्हणतात? आपल्या भाषेमध्ये तर डांगर म्हणतात. आता त्याचं सीझन चालू आहे, फार मोठ्या आवडीनं खातात. महिला मंडळ फार मोठ्या बाजारातून कलिंगड आणतात, घरी आल्यानंतर त्याला कापतात आणि आवडीने खातात. आता कलिंगड खाणं चांगलं आहे की वाईट आहे ते सांगा. आता तुम्ही चांगला विचार करून सांगा, चांगलं आहे का वाईट आहे? बोलत जा. मीच एकटा बोलणार नाही, तुमचंही काही काम आहे. मीच जास्त मोठा प्रश्न विचारला नाही. नुकते साहेब इथून गेलेले, साहेबांना प्रश्न उत्तरे द्यावे लागतात, तेव्हा ते कुठे UPSC परीक्षा पास होतं माणूस. तुम्ही एक सांगा ना, कलिंगड खाणं चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, कशामुळे चांगलं आहे? ते गोड लागतं म्हणून चांगलं आहे. त्याला काही कारण आहे? तुम्ही पारमार्थिक कारण सांगतो. आम्ही पारमार्थिक कारण या व्यासपीठावर पारमार्थिक कारण सांगतो. कलिंगड खाणं हे चांगलं नाही, हे वाईट आहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज वाईट कसं काय? पण त्याच्यामध्ये त्याला काही कारण आहे का? आता सांग. तुकोबाराय म्हणतात की मी सांगतो की तुम्ही काय सांगतो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय करा? विठ्ठलाचं भजन करा. मी काय सांगतो? तुकोबाराय महाराज म्हणतात की देवाचं भजन. आता आमच्या सरकारनं काय सांगावं? कलिंगड खाऊ. सकाळी एकाने कलिंगडाची प्लेट भरून आणली, ते म्हणजे महाराज कलिंगड खा. तर म्हटलं बा मी कलिंगड खात नाही. ते म्हणे याचं कारण काय? म्हटलं याचं कारण एक आहे, या कलिंगड मध्ये विकल्प राहतो. आता ते म्हणे याच्यात विकल्प कसा राहतो? आता पूर्ण रामायण सांगायची वेळ आली माझ्या. आता फुकटात रामायण सांगावं लागलं. ते म्हणे विकल्प कसा आला? आता म्हटलं सांगावं लागलं. ते कलिंगड खायला नाही, मी रामायण सांगितलं. ते कलिंगड खात होतं, मला रामायण सांगावं लागलं. म्हटलं काय झालं माहित आहे? जेव्हा 14 वर्ष भगवंताला अयोध्येमधून वनवासाचे 14 वर्ष प्राप्त झाले, त्यावेळेस मंथरा राणीच्या बुद्धीमध्ये पालट करण्याकरता 33 देवतांनी विचार केला, देवराज इंद्राने, की जर भगवान श्रीराम प्रभू वनात गेले नाही तर रावण मरणार नाही, राक्षसांचा राजा रावण जर मरला नाही तर आपल्याला तो रावणाचा अधिपत्य होईल आणि तो स्वर्गपद घेईल. म्हणून त्याकरता भगवंताला वनवासात जावंच लागेल. याकरता मंथरेच्या बुद्धीमध्ये द्वेष निर्माण करण्याकरता आपल्याला काहीतरी पाठवावं लागेल. म्हणून कोणाची बुद्धी केली तर विकल्पाची केली. रामायण भावार्थ रामायण सुद्धा चिंतन आहे. नाथ महाराज वचन सांगतात. नाथ महाराज सांगतात त्या विकल्पाला सांगितलं, विकल्पा तू आता मृत्यू लोकात जा. विकल्प म्हटला तिथं सर्वच लोक भगवंतमय झालेले आहेत, तिथं कुणाच्याही शरीरात प्रवेश करता येणार नाही. म्हणे मग तू एक काम कर ना. म्हणे मी जाऊ तरी कुठं कुठं कसं ते सांगा. सर्वप्रथम सांगण्यात आलं तू त्या हिवराच्या झाडामध्ये जाऊन बस. आता हिवराचं झाड आपल्या शेतकरी वर्ग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हिवराचा काटा जर पायात उठला तर फार शांत आहे का तो? त्याला खूप आहत असते. 32 वर्ष अनुभव घेतलेला आहे, पण 32 वर्ष पायात चप्पल घातलेली पण पायाला खूप सुद्धा माझ्या झाला नाही. हे माझी भगवंताची कृपा. शास्त्रकारांना जर म्हटलं की हिवराच्या झाडाचं पाटलं बनवा पूजेसाठी, तर ते पाटलं सुद्धा उपयोगाचं नसतं. जर तुमच्या मनात आलंच तर तुम्ही त्याचं पाटलं बनवा, त्याच्यावर बसा, तुमच्या उबगल्यासारखं वाटेल तुम्हाला. म्हणून तसं करू नका. जर तुम्हाला झोप जास्त लागत असेल तर तुम्ही हिवराच्या झाडाचे माचे बनवा, त्याचे रात बनवा, त्याची खाट बनवा आणि त्याच्यावर झोपा. तुम्हाला झोपच लागणार नाही.
त्याचं लक्ष नाही, त्याचं काष्ट सुद्धा अपवित्र आहे, कारण की त्याच्यामध्ये विकल्पानं प्रवेश केला होता. हे कशासाठी सांगतोय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की उद्याच्या दिवशी आपल्या जर बांधावरती, शेताच्या बांधावरती किंवा घराच्या समोर आजूबाजूला कुठे हिवराचं झाड असेल तर त्याला लवकर तोडून टाका. महाराज लोक म्हणतात की झाडं लावा, तुम्ही झाड तोडायला लावता, चुकीचं आहे की नाही. फक्त एक झाड, त्याचं कधी त्याग करा, फक्त हिवराचं ते लावू नका. ठीक आहे महाराज, आम्ही हिवराच्या झाडाचा त्याग करतो, ठीक आहे, पण मग आता कलिंगड मध्ये विकल्प आला कसा. नाथ महाराज सांगतात की ते विकल्पाच्या झाडावरती राहील, म्हणून त्या विकल्पाचा प्रभाव त्याच्यात पडला. काही वेळानंतर त्या नगरीमध्ये, अयोध्येमध्ये कलिंगड विकणारे कलिंगड घेऊन आले आणि कलिंगड विकत असताना त्याच्यातलं एक कलिंगड त्या मंत्रीच्या निवासस्थानाकडे जात होता. आणि त्याच वेळेस त्या विकल्पाला सांगण्यात आलं की आता तू याच्यामध्ये प्रवेश कर. हळूच त्या कलिंगड मध्ये प्रवेश केला, मंथरा राणीच्या जवळ गेला. मंथरा राणीने त्या कलिंगडला सेवन केलं, ते पूर्ण विकल्प तिच्या डोक्यात बदललं. हे रामायण सांगण्याचं होतं मला. तेव्हापासून सज्जनो त्या विकल्पानं त्या कलिंगड मध्येच प्रवेश केलेला आहे. पण कलियुगातले माणसं जर कलिंगड खात असतील तर त्यांच्या डोक्यात विकल्पच राहत जाईल म्हटलं. आता उद्यापासून तुम्ही काही कलिंगड खात जाऊ नका. चला चंदन खूप चांगलं आहे, चंदनाचं गुण आहे, चंदनाचे अनेक गुण आहे. त्यामुळे चंदन हे सदैव कपाळाला लावण्याचे साधन आहे. पण कोण लावतात? कोणी लावत नाही. तुका म्हणे चंदनाच्या सचन चंदन ही एक चांगली साधन आहे. चंदनाला जर तुम्ही काष्ट म्हणून जर त्याचा अग्निदहन संस्कारासाठी वापर केला तर त्या ठिकाणी त्याचा उद्धार होत असतो, त्या देहाला पावित्र्य प्राप्त होत असते. त्याला गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये नका जाळत जातं. अलीकडे गोवऱ्यांची पद्धत सुरू झाली, तुमच्या पेटावरकडे आहे की मला माहित नाही, पण आमच्याकडे खूप चालू आहे. आता माझी स्वतःची गोशाळा असून सुद्धा आम्ही गोवरी त्या ठिकाणी त्या अग्निदहन संस्कारासाठी दिले. लक्ष्मी आहे सज्जन त्याच्यामध्ये, तुम्ही त्या लक्ष्मीचा रास करताय. लक्ष्मीला त्या ठिकाणी तुम्ही हे करता. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी, म्हणून आमच्या पूर्वीला आमच्या आईने गाईच्या शेणाने घर सारवत होत्या, म्हणून घरात लक्ष्मी फिरत होते. आता घरात लक्ष्मी राहिली नाही. आमच्या घरातही लक्ष्मी होती आणि दारातही लक्ष्मी होती. आमच्या घरातही नाही आणि दारातही नाही. आमच्या लक्ष्मी गेली कुठं तर गोठ्यात गेली माझी, आणि गोठाही राहिला नाही. एवढे आळशी झाले, लग्न सराई चालू आहे, लोकांची जीवावर येते म्हणून एक गाय सुद्धा घरासमोर नाही आणि गोठ्यात सुद्धा ठेवत नाही. इतके आम्ही हलगर्जी लोक झालो, निष्काळजी लोक. काल्याच्या कीर्तनात आम्ही कितीही बढाया लागल्या, जर आमच्या घरी गाय नसेल तर त्या काल्याचं कीर्तन करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पूर्वीच्या काळामध्ये सज्जन आमच्या आई वडिलांकडे, आमच्या पूर्वजांकडे कितीतरी गायी होत्या. कितीतरी गायी सायंकाळी गावामध्ये येत होत्या. गोरज मुहूर्त त्याला म्हणत होते. गायची धूळ गावामध्ये येत होती. घरामध्ये ती गायची धूळ येऊन सगळी तो आशीर्वाद स्वरूपात त्या ठिकाणी गावाला आशीर्वाद त्या गायी देत होत्या. आता तुम्ही लोक गायी सुद्धा विसरून गेले. शोकांतिक आहे, दुःख आहे सच्चा. म्हणून आमच्याकडे लक्ष्मी का राहत नाही याचे कारण हेच आहे. लोकांनी जर एखादी भजन करणारा माणूस एखादी महात्मा जर तुळशीची माळा घेऊन जर जपत असेल ना तर त्याला हसतात, नाव ठेवतात त्याला. आता ते वेगळं झालंय सचिन. देवाचं चिंतन, सतत चिंतन करणाऱ्या माणसाला दुःख असतात तेव्हा दुःख वाटतं आमच्यासारख्या.
एसटीचा प्रवास करत असताना एखादी जर माळकरी मनुष्य उभा असेल, त्याच्या हातात तुळशीची माळा असेल, तर एखादाही तरुण म्हणत नाही की बाबा तुम्ही या सीटवरती बसून घ्या, एकही म्हणत नाही. आदर देता नाही, प्रेम देता नाही. काय माणूस केलं. बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. बुद्ध्या भ्रष्ट कशामुळे झाल्या? विटाळ शास्त्रीच्या हातचं अन्न खाऊन तुमच्या बुद्ध्याही भ्रष्ट झाल्या. सत्य बोला. हे व्यासपीठ सत्य बोलण्यासाठी. तुकोबाला तेच म्हणताय, सावध करतायत लोकांना की तुम्ही सावध व्हा. तुम्हाला जीवनामध्ये दुसरं काही करता येणार नाही. तुम्ही सावध व्हा. तुमचं आयुष्य जात आहे. तुमच्या समोर काय उभा आहे? जागे व्हा तुम्ही. जागे व्हा तुम्ही. झोपू नका. असं तुकोबा आहे. लोकांपर्यंत सांगताय सच्च. झोप सांडा उठा उठी, जेव्हा माझे मारे काठी, जेव्हा माझे मारे. झोप सांडा उठा उठीचा देता होईल हिमपुटी, जेव्हा माझे मारे गाडीवरती काठी. नाथ महाराज हे बोलणं होते माझी मतीची, ते गा सांगितले उद्धव हिताचे, ते मी साच युगा. युगामध्ये सच्च माणसं ऐकत नाही. सच्च फार फार ते तुम्ही वटवाघळीचं चित्र घरापुढे ठेवत जाओ. महिला मंडळ वटवाघळ माहिती आहे का? तुमच्या इथं वडाचं झाड जर असेल तर त्या उलट्या अशा टांगलेल्या असतात. आमच्या पिंपळगाव हरेश्वरला आहेत त्या. त्यांची विष्ठा आणि मूत्र त्यांच्या मुखापासून खाली पडत असत. ते विष्ठा आणि मूत्र पोटापासून खाली पडत असतं आणि त्या अशा उलट्या लटकलेल्या असतात. ती एवढी विचित्र योनी. एखाद्या स्त्रीनं जर तिच्याकडे पाहिलं त्या वटवाघळीकडे, तर ती कदापिही जीवनामध्ये अस्पृश्य भावनेनं वागणार नाही. सतत देवाचं चिंतन करत आहे. सज्जनो, एक फार मोठं शापित जीवन आहे वटवाघळीचं. चमघाड असंही शब्द दिला. सज्जनो, महिला मंडळ फार जागे वागत होती. सतत देवाचं चिंतन करा. परमेश्वराच्या भजनाशिवाय दुसरं काही नाही. उद्धाराचं साधन नाही. कलियुगामध्ये कोणीच आपल्याला मदत करणार नाही. एकच साधन आहे. कोणतं? भगवंताचं भजन. खंडवाणी हरिस्मरणी, सुखे सेवू कीर्तनी, खेचर शोभा म्हणे प्राणी मनुष्य देह दुर्लभ. हा देह दुर्लभ आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला देवाचं भजन सुद्धा करता येईल. मेल्यानंतर किती आरती वावळा तुम्ही काय करायचे? जिवंतपणी त्याला किंमत नाही आणि मेल्यानंतर त्याचं तुम्ही जर कौतुक करत असाल तर ती एक शोकांतिका आहे, एक अज्ञानपण आहे. ते की ते तुम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर करताय ते अज्ञान आहे. तिथे बोलता आलं पाहिजे. म्हणून याकरता सज्जन सावध असलं पाहिजे. सावध या शब्दावर बाबा धोतर माझ्या डोळ्यापुढे फिरतायचं. एकादशीचं लग्न करणं चांगलं आहे की आता नुकतंच एकादशीचं लग्न झालं. परवाच्या दिवशी तुमच्याकडे सप्ताहाची सुरुवात झाली आणि एकादशीचं लग्न तिथं आहे. आता इथं सावध करण्यासारखा विषय आहे. तर एकादशीच्या दिवशी जर अन्न सेवन करत असाल तर पाप आहे ना ते. एकादशी अन्नपान जे नर करते भोजन, देशवान विष्टे समान जनते गाथम जन्म.
नाते लोक एकादशीच्या दिवशी अन्न करणारे, अन्न सेवन करणारे. एकादशीच्या दिवशी महिला मंडळ आपल्या घरामध्ये असं करा की आपण एकादशीच्या दिवशी जेवण करायचंच नाही, स्वयंपाकच करायचं नाही. बाबा घरात भांडणं होती, होऊ त्यानं भांडणं. रत्नांगत राजा पूर्ण नगरीला दवंडी पिटवत असेल की उद्या एकादशी आहे, गावातील कोणीही नर अथवा नारी यांनी भोजन करू नये. रत्नांगत राजाची दवंडी होती आणि आपणही तसंच वागावं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला महत्व दिले आहे. एकादशी व्रत सोमवार वाटे तळमळ आंधळ हे जन बहिर मुख आंधळ हे जन बहिर हरिहरा नाही पोट भरवाती कोण त्यांची गती वैर तुका म्हणे नाही नारायण प्रीती कोण त्यांची गती. ऐका, सावध करत आहे महाराज, सावध करत आहे. एखादी अंधार आहे आणि त्या अंधाराच्या रस्त्यानं जायचं आहे, तिथे कोणीतरी आपल्याला टार्च देणारी व्यक्ती पाहिजे. ते रस्त्यानं जातोय भाऊ तर हे टार्च हातामध्ये घेऊन जा. कदाचित तुला रस्त्यामध्ये काहीतरी हिंस्र प्राणी जर दिसला तर काय करशील. संत त्याच रूपाने या ठिकाणी या जगतामध्ये आले सज्ज आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम याच्यासाठीच तुकोबारा म्हणतात की मी सावध करतो लोकांना की तुम्ही सावध व्हा. त्या देवाचं चिंतन आहे का. हरिविजय नावाचा ग्रंथ आहे, मनापासून आहे का. श्रीमद भागवत कथा आहे प्रबंधाची, मनापासून आहे का. शिव महापुराण आहे, मनापासून आहे का. तुकोबारांचे गाथा आहे ती मनापासून आहे का. नाथ महाराजांचं एकनाथी भागवत आहे, मनापासून चिंतन आहे का. समर्थ रामदास महाराजांची दास बोध आहे, मनापासून आहे का. माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे, मनापासून वाचा. संतांचे अभंग मनापासून वाचा. जीवनाला धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही, कुठलीही शंका नाही. पण वेळ कुठे आहे. आमच्याकडे वेळ कुठे महाराज, आमच्याकडे वेळ नाही हो. आमचा वेळ गेलेला आहे. आमच्या हातात मोबाईल आले, काय नाही मोबाईल आहे. रात्र दिवस त्या मोबाईलचा पहाटे 4 वाजता काय, रात्री 2 वाजता काय, आणि दिवसा चालतं मोटरसायकल चालवताना मोबाईल पाहतात. देवाचं स्मरण करा. तुकोबारा म्हणतात मी तेच करतो. मला माझ्या जीवनामध्ये मला फक्त एकच त्या पांडुरंगाविषयी भगवंताविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. मला दुसरं काहीच नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात संकल्पीला देह देवा
तुम्ही फार हुशार लोक आहेत बेटाळाची मंडळी, जुना परमार्थ आहे आणि तुम्ही जाणता लोक आहेत. तुम्ही गोळाचा खडाही ठेवत नाही, पाण्याची बाटली ठेवत नाही. विठ्ठल काही काही गावात असे पाण्याच्या बाटल्या आणून ठेवतात, काही गोळाचे खडे आणून ठेवतात. एक स्पेशल गोळाचा खडा ठेवायला असतो इथं. काय वट मध्ये परमार्थ आहे महाराज, काय अलीकडे तर असे झकास परमार्थ झाले. काय ते धोत्र भारी बाबा. मला पैठणला आमचे पगार सर होते आणि त्या पगार सरांनी 4,000 रुपयाचे 2 धोत्र घेतले. 4,000 रुपयाचे. आणि शर्टही त्याच्यापेक्षा भारी चांगले. मग ते म्हटले मी महाराज तुमच्यासाठी 2 शर्ट 2 महत्वाचे पाग आणि परणे आणलेले म्हटले, हे चांगलं सांभाळून ठेवा, नाही तर वारकरी उचलून घेऊन जातील. आता माझं काय असतं, मला मी गबाडे म्हणजे वारीला गेलो पायीला दिंडीला बिसी नाही, वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. वारकऱ्याला फक्त चालावं, भोजन करावं आणि भजन करावं. लोकांना भजनाशिवाय वारकरी भजनाशिवाय ठेवत नव्हतं. त्या सरांनी ते आणून शिकले वस्त्र, अत्यंत चांगले वस्त्र एक मला दाखवलेही सुद्धा. त्यांनी बघून घ्या. ठीक आहे सर, काही हरकत नाही. पालखीच्या जवळ ठेवले आणि माझे मित्र नर्मदा परिक्रमा घेऊन आले. त्यांनी 112 दिवसामध्ये परिक्रमा केली आणि त्यांचंच कीर्तन आपल्या फडावरती होतं. मग ते बोलता बोलता बोलले, म्हणे महाराज सगळे मला भेटायला आले घरी, पण तुम्ही आलेच नाही म्हटले. म्हटलं हो खरं आहे महाराज, मी बाहेर होतो त्याच्यामुळे तुमची माझी भेट झाली नाही, पण आज योगायोग तुमचं कीर्तनही आहे, आरती तर भेटच आहे. पण म्हटलं महाराज माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही, पण एवढे कपडे तुम्ही जर घेसाल तर फार बरं होईल महाराज. मोठ्या प्रेमानं ते कपडे मी त्या महाराजांना देऊन टाकले. आहे का त्याच्यामध्ये काही आहे का, आस आहे का? त्या 4,000 रुपयाच्या धोत्रामध्ये काही आस आहे, काही हेवा आहे बाबाची? जीवनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवतात. आपल्या घरात जर काही असं आलं ना कोणी मागायला, एखादी मुलीचं लग्न आहे आणि त्याने जर आपल्या घरी आला, तर आपलं जीजीकडे आलं, जीजी मला माझ्या मुलीचं लग्न आहे, मला कधी माझ्या घरात पैसेच नाही, मला 10,000 रुपये दे ना जीजी. तत्काळ जीजीनं ते पैसे द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं देवता? वाटतं की नाही? खरं की नाही? हा म्हणजे ही अशी वृत्ती आपली तयार करायची. आता महाराज लोकांनी बोलले मला, म्हणे आपल्याला 25वा वर्ष आहे आणि बरोबर संजयजी महाराज पाचकोट यांचं आपल्याला कीर्तन घ्यायचं आहे. तर म्हणे महाराज तुमचा आणि बाबांचे चांगले संबंध आहेत गोशाळेच्या माध्यमातून, तर तुम्ही आम्हाला तेवढी तारीख मिळवून द्याल का? म्हटलं काही हरकत नाही महाराज, मी तेवढी तारखेसाठी बाबांशी बोलतो, विठ्ठल त्यांचा ड्रायव्हर आहे, त्याच्याशी चर्चा करतो. महाराज म्हटलं तू दक्षिणा काय घेतील? म्हटलं एवढी दक्षिणा घेतील ते बाप. म्हटलं आता एक काम करा, तुम्हाला ती दक्षिणा जास्त वाटत असेल ना, तर मला जीजीनं गोशाळेत दिली होती ती दक्षिणा मी परत बाबाच्या दक्षिणेत टाकून देतो, तुमची माझी बरोबरी काय म्हणजे याला मुसलमान म्हणतात. पूर्वीला बाबा कणी पीठ बघा, आणखी 80-85च्या पुढे जात, 70-75च्या वर्ष काळात जात. आमची आई जर देवळात पीठ आणत असत, ते अर्धेलमध्ये पावशेर हस्तेर, आता कोणाला कळते हस्तेर पावशेर अर्धेल आता संपलेली, किलोचं मापाला आता. तर ती आई जर कधी त्या अस्तेरमध्ये पीठ आणत असेल शेजारी बाईकडून, तर ती पीठ ज्यावेळी ती शेजारी बाई देत असेल, तर ती देताना त्या पीठाला अशी का बाबा का देत असेल की ते भरून दिसलं पाहिजे, पण ते दाबल्या नको गेलं पाहिजे. जर दाबून दिलं तर ते पीठ जास्त बसेल, म्हणून ती ताई त्याला अशी करून टाकत असेल. आणि जेव्हा परत देण्याची वेळ येत असेल तेव्हा आमची आई पण तसंच आम्हाला असं करून, मला सवय होती दाबून द्यायची. आई म्हणजे तू देतोच नको म्हणजे
मला सांगायचं असेल आता त्या पीठाची किंमत काय सांगा मला. आता किंमत आहे, आता पीठाला किंमत आहे. आता लोकांनी पीठाची संपूर्ण रांगोळी केली. विठ्ठल महाराजांची इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं आणि आपण त्यासाठी प्रयत्नवादी राहू. चांगली गोष्ट आहे, चांगला संकल्प आहे. चांगलं कार्य कोणी करत असेल तर त्याला तुका म्हणे सत्य कर्मा भाग्य साय, चांगल्या कामाला मदत करणं आपलं काम आहे. आज सरांचा इथं सत्कार झाला कारण की कोणीतरी व्यक्ती चांगल्या उच्च स्थानावरती जातोय त्याचा आपल्याला आनंद पाहिजे. आमच्या चौथ्याला जरी मोटरसायकल घेतली नव्हतं आमच्या वारकऱ्यांना त्याचा आनंद झाला पाहिजे. मी असं कोणाच्या तरी तोडून ऐकलंय. पण सज्जनो, जीवनामध्ये धर्म कार्य करत असताना जर अधर्माचा जर तुम्ही स्वीकार करून आणि त्या धर्म कार्याचा कार्य करत असाल तर त्या कार्याला महत्व प्राप्त होत नाही. तुकोबाराय जीवनामध्ये सांगतात काही करू नका, फक्त एक करा. काय करा? तुम्ही भगवंताचं चिंतन करता. काही मी तेच करतो. सकळ हेवा तया ठाया, सकळ हेवा. एखाद्याची 4 व्हीलर आहे म्हणून मी 4 व्हीलर मध्ये बसावं असं मला वाटत. समाजाच्या पुढे जाऊन मी काहीतरी वेगळं बोलावं आणि समाजानं त्याला मला वरती उचलून घेऊन चालावं, तेही नको. नको नको मान, नको अभिमान. सोडी मी तू पण तोची सुखी सुखी जेणे व्हावे, जग निभवावे, अज्ञानी लावावे मार्ग जयाकडे, भावभक्ती मिळे जगाची मिळेल सुखी. सज्जन संत तसेच असतात. संत कुणाकडे हातही पसरवत नाही. माझा पांडुरंगच माझा सोयरा आहे. मला काही नको, माझा बाप येतो. गोळा आहे माझा माझा बाप सोबत राहिल्यावर कोणाला घाबरायचं का? मागे पुढे उभा राहायचं आणि आपलं रक्षण तो करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजींच्या संगतीला होते म्हणून त्यांचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला. सर्व कौरव परास्त झाले. माय बाप, देव ज्याच्या संगतीला असतो ना त्याला कोणाचीच कळत, त्याला कशाचीच कळत. देव सोबत पाहिजे, त्याचं अस्तित्व, त्याचं नुसती छाया जरी आपल्या सोबत राहिली ना तरी आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. फक्त त्याच्याकडे लक्ष पाहिजे. त्याला काय आवडतं देवाला? देवाला चिंतन आवडतं. तो नावासाठी फार भुकेला आहे. भगवान फार नावासाठी धावतो. द्रौपदी मातेला सांगितलं, आई मी केव्हाच आलो असतो म्हणे, पण तुला काय केलं, चूक केली, तुझ्याकडे चूक झाली, तू द्वारकेचा म्हटलं मला, म्हणून तिकडून यावं लागलं. लवकर नाव घेतलं असतं तरी तुझ्या जवळच होतो ना. फार फार परीक्षा घेतो बरं, संकट आपल्यावर.
तुझे दास होता नाही बरे उडकले घरे बहुतांची. त्याचं दास होणे एवढं सोपं आहे का? जे कोणी म्हणत असेल की आमचं चांगलं होत आहे, मी तर म्हणतो ना की हा मूर्खपणा आहे. विठ्ठल ज्याच्या मुखामध्ये सदैव देवाचं चिंतन आहे, तो विसरतच नाही, त्याचं चांगलं होतं. ही चांगली होण्याची लक्षणे आहेत. हरिपाठ न विसरता करतात, त्याला चांगलं होण्याची लक्षणे. कीर्तन एकही सप्ताहाची कीर्तन चालू आहेत, एकही कीर्तन माझं चुक राहिलं नाही. 8 वर्ष झाले बरोबर कोणत्या मी एकही सप्ताहाचं एकही कीर्तन चुकवलं नाही. फक्त महाराज होतं पाहून कीर्तनाला आलो नाही. कीर्तन कुठलाही महाराज असू दे, या वर्षाची तारीख येत असताना महाराज म्हटले, महाराज तुम्ही कीर्तनाची तारीख घ्या. मग म्हटलं महाराज म्हणे कोणता दिवस घेता? म्हटलं त्या पहिला दिवस. ते म्हणजे पहिल्या दिवशी लोक राहत नाही ना. म्हटलं मग पहिल्या दिवशी मी चालतो बरं का. समाजासाठी नव्हे तर त्या भगवंताच्या सेवेसाठी कीर्तन करता आलं पाहिजे. कीर्तन ही साधना आहे, सज्जन फार मोठं तप आहे. कीर्तन हे फार मोठं तप आहे. आणि कीर्तन सेवा ही ज्याच्या नशिबात आहे सज्जन होतं, परम भाग्याचं तत्व त्याला मिळालेलं आहे. ही कीर्तनाची फार मोठी मर्यादा आहे. एक वेळेस काळी मुखानं भजन करू. गोपाल प्राणांद धर्मचर्य सर्व सेवा. सज्जन जीवनामध्ये जरा रूपम हरतेही म्हातारपण आलं की रूपाचा नाश होतो. म्हातारपणामध्ये रूपाला किंमत नाही, कोणी आरसा पाहत नाही. म्हातारपणामध्ये आरसा पाहत नाही, कोणी कंगवा फिरवत नाही, कोणी खोबऱ्याचं तेल लावत नाही, त्वचाही झालेली असते, कोणी दातही घासत नाही. म्हातारपणामध्ये दात घासणे बंद झाले. आता म्हणतात काय करणे बाबा मला, आता आमच्या जीवनाचा शेवट आला, आता संपलं. आई म्हणते बाळा दात घासणे. म्हातारे माणसं
बाबांचं पण म्हणतं का दात घासा बरं बाबा. मी एक वेळेस होड म्हणून गाव आहे, धनंजय बाबांनी मला रामकथा दिली होती आणि तिथं रामायणासाठी वेळेचं बंधन होतं. पहाटे सकाळी 8 ते 12 पर्यंत रामकथा झाली. माऊली महाराज तुम्ही वेळेचे बांधक आहात म्हणून तुम्हाला आम्ही तारीख देतो, तुम्ही माझ्या या कार्यक्रमाला यावं अशी आमची इच्छा आहे. काहीच हरकत नाही बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 वाजता व्यासपीठावरती पाहिजे. घोड म्हणून गाव आहे, भरपूर समाज मंडपात येऊन बसत होता पहाटे 8 वाजता. माझ्यासोबत एक गुणीजन होता, त्याला थोडस कमी दिसत होतं. त्या गुणीजनाला म्हटलं दादा काही झालं तरी 7:45 व्यासपीठावर आपण गेलो पाहिजे. तुम्ही काहीच हरकत नाही, तुम्ही सांगता. सकाळी काकडा भजन झालं, आम्ही लवकर तिथं मंडळी आमची काही सोबतची मंडळी बसली. रात्री काय झालं, कीर्तनकार महाराजांना दक्षिणा दिली आणि ती बुक्क्याची डबी तिथंच ठेवली आणि ते निघून गेले. सकाळी तो माझ्या सोबतचा माझा संगतीचा गुरुजन लवकर उठला आणि त्याने तत्काळ ते बुक्क्याची डबी घेतली आणि ते मध्ये म्हणून दात घासला. आता तो विषय निघला म्हणून जरा त्याने त्याला काहीच म्हटलं नाही. आता ते काळा असल्यामुळे त्याने ते दात घासले, पण त्याला त्याच्यातलं चव लागली नाही आणि तो माझ्याशी बोलला. मी त्याच्याकडे पाहून घेतलं आणि आम्ही रामकथेला निघून गेलो. दुपारी परत अजून रामकथा संपली आणि विश्रांतीची वेळ झाली. त्यांना म्हटलं महाराज काय चांगला विषय निघाला होता, दंत धवल या विषयावर विषय निघाला. दंत धवल कुंड काय तिथं दंत धवल कुंड आहे म्हणे. माऊलीवाला आज दंत धवल कुंडाचा विषय घेतला म्हणजे दात घासण्याचा विषय आला. पण मी एक सांगू का, आज सकाळी मी पण दात घासले पण मंजनामध्ये मीठ नव्हतं म्हणे. म्हटलं तुम्ही कुठलं मंजन घेतलं होतं म्हणजे तिथं जिथं होतं तिथं. अरे मला येण्यात मुक्का होता ते म्हणे महाराज माझ्या लक्षात सच्चन. आता बाबाला जर बोललो तर बाबा होते मलाच बोलतात. माझ्या गावचा एक दृष्टांत सांगतो, विनोद नाही आणि चेष्टा म्हणून सांगत नाही. आता बाबांचं धोतर पाहिल्यानंतर ते म्हणे आयतय म्हणे, ते नेसायला कुठलीही त्याची अडचण येत नाही. माझ्या गावाला एकानं काय केलं, सकाळी सकाळी लवकर उठलं, ते 4 वाजता अंधारामध्ये त्याला जायचं होतं बाजारात. ते घाई घाईने त्याच्या बायकोची पद्मच त्यानं घालून घेतली. आता याच्यापेक्षा दुसरा विनोद काय सांगतो. त्यानं ती अंधारात घातली, प्रकाश उजळला. तो सोबतचा माणूस म्हणे क्यों रे बशीर क्यों सोया आहे बोले तू. बोले दादा मेरे बुखार आ गया बोले. तर काळी चादर अंगावर घेऊन घेतली, कारण त्यात ती नाक पॅन्ट नेसत होती बाईची. विनोदाचा भाग आहे तर सच्चर उजाडलं आणि उजाडल्यानंतर माणूस म्हणे त्याला अरे बशीर क्या हुआ रे बोले दादा मेरे को बुखार आ गया. अरे नहीं बोले बशीर तेरे को बुखार नहीं आया, तुम्हें कुछ तो भी किया है, तेरे में कोई तो भी प्रॉब्लम आया. बोले दादा तेरे को सच बताओ मैंने वो क्या क्या बोले सुबह सुबह जल्दी जल्दी में मैंने मेरी पत्नी की चड्डी पहन के आया हूँ. आता तुम्ही सांगा, जीवनामध्ये सच्चन माणसं अशी काही भेटतात की त्या माणसाचं नवल वाटतं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा मला एक सांगायचं सच्चन की माणसाचं साधन सांगायचे. अलीकडे काय झाले सच्चनो की जो तो फक्त आपल्या हिताचा शोधतो. आपले कोणतं फक्त संपत्ती हितासाठी जगतो. अज्ञानी जीवन आहे आणि त्यातून काय होणार आहे त्याचं फार मोठं नुकसान आहे. अशी बोलायची हिंमत होत नाही सच्चनो. वयस्कर माणसं बसलेले आहे तिथं, एखाद्या जवळ जात नाही, त्याला सांगा असं शिकवायला जातो, आपल्याकडे असं ताट लागून पाहतो. त्याचं आपलं फार जन्माचं भांडण झालेलं आहे. कीर्तनामध्ये हार घालू नये, बुक्का लावू नये भाडा. आता मगाशी तुम्ही हा कार्यक्रम झाला, आता तुमच्या लक्षात आलं असेल बुक्का लावू नये भाडा. महाराज सांगतात, ठणकावून सांगतात तुकोबा, बुक्का लावू नये भाडा, भार घालू नये गळा, तट्टा ऋषवासी दाना मागू नये. तुका म्हणे द्रव्य देती घेती ते नर का जाती,
सांगितलंय कीर्तनकार महाराजांना, तुम्ही सांगा की बाबा या अभंगावर तुम्ही कीर्तन करा. हे कीर्तन सांगत असताना तोच विषय समोर येऊन जाईल. मग बुक्का लावायची वेळ येईल, हार घालायची वेळ येईल आणि मग दक्षिणा देण्याची वेळ येईल. मग तो महाराज का वेडा आहे का ते अभंग घेतो तुमच्याजवळ? काय वेडा आहे का तुमच्याजवळ? महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज शिर्के म्हणून आता मी नुसतं युट्यूब चॅनलला चालू आहे त्यांचे कीर्तन. त्यांनी फार मस्त सुंदर चिंतन त्या विषयावर मांडलेलं आहे. ते म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये हा मी बाकीचा विषय नाही सांग, पण ते दक्षिणा घेत नाही, द्रव्य देते ते नरका जाते असा विषय त्या ठिकाणी त्यांनी घेतला. चढला चांगला विषय. नर्मदा परिक्रमा 3 झाल्या त्यांच्या जीवनामध्ये. संचलन मला एकच सांगायचं, तुकोबा सावध करतायत, तुम्हालाच नाही तर आमच्या कीर्तनकारांनाही सावध करतायत. आता इथं बसलेली वरिष्ठ मंडळी आहे, आमचे गुरुवर्य आंबेडकर बाबांच्या फडाची मंडळी काही असतील, काही आमचे गुरुवर्य विजयसिंहजी महाराज आहेत, आमच्या या ठिकाणी बरीच गुरुजन गायकवादक महाराज मंडळी आहे. तुम्हाला माझ्या बोलण्याविषयी वाटत असेल महाराज, पण सत्यता सांगतो, कुठलाही महाराज हार घालण्याविषयी नाही म्हणतच नाही, टाकाच म्हणतो गळ्यात. सत्य आहे तरी सत्य. काय त्याच्यामध्ये विशेष मला वाटत नाही. आमच्याकडे पाचोऱ्याकडे परंपरा आहे, एकानं हार टाकला म्हणजे 10 जण हार घेऊन येतात आणि असं ते पूर्ण त्या हाराबद्दल बनवतात. आमचं बिहारमध्ये गया म्हणून क्षेत्र आहे, त्या गयामध्ये एक महाराजचं कीर्तन ठेवलं. त्या गयामध्ये कीर्तन ठेवलं आणि गया कीर्तनाचं प्रथा नाही केलं. आम्ही 4-5 भजनी मंडळ आणि ते महाराजला फार मोठा हाऊस त्या कीर्तनाची. ते महाराज म्हणे माझे कीर्तन तर गया झालंच पाहिजे. म्हटलं आता करा नियोजन. आता त्या प्रवासात एका बाबाजवळ बुक्का होता पण हार नव्हता. आम्ही गाडीच्या ड्रायव्हरला म्हटलं काही कर पण हार घेऊन ये. आता ते गया तीर्थक्षेत्रावरती हार आणायचं तर कुठून आणायचं म्हणे हार आहे म्हणे महाराज, पण ते म्हणजे आणतोच, तुम्ही कीर्तन सुरू करा. आम्ही त्या विष्णू भवन मध्ये कीर्तन सुरू केलं. कीर्तन सुरू झालं, कीर्तन मध्यान काळ आला आणि मी ठोपारुपये झालं. त्या ड्रायव्हरने तो हार, आता त्याला काय माहिती विनाचा वेगळा असतो महाराजचा वेगळा असतो, आणला तसा समोर ठेवला. आता हार मोठा दिसत होता. एक बाबाने उचलला महाराजच्या गळ्यात टाकला, तो येथून तर ते पायापर्यंत. तो महाराज उंच असल्यामुळे तो हार इथून ते इथपर्यंत संदर्भ झाला, पण दिसताना असा वाटत जसं काय मर्याद माणसाचा हार आहे, माणसाचा. तरी मी लक्षात येईना की त्याला डबल करून असं टाकून, तरी मी त्या महाराजांना लवकर काढला नाही तो हार. कीर्तन संपल्यानंतर त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हटलं भाऊ तुला हार करून आणला होता म्हणे. ते नदीच्या काठावरती, फाल्गुन नदीच्या काठावरती त्या स्मशानभूमीजवळ गेलो, तिथून हार घेऊन आलो. हार चांगलं आहे का तो महाराज चांगला काट्या आणि तो म्हणजे काय तुम्ही मोडण्याचा हार. पारस महाराज बनवते काय उदाहरण सांगतो. मला एक वेळेस अशीच माझ्या जीवनात असा एक प्रसंग आला होता. एक मुर्डेश्वर संस्थान, काशीगिरी महाराजांचं स्थान, त्याच्यातून केळगाव म्हणून गाव, त्या गावाला माझं कीर्तन होतं. त्या कीर्तनाला गेलो आणि तिथं त्या ठिकाणी ते मिस्त्री बाबा म्हणून होते वयस्कर. त्या गावच्या लोकांनी समजा मोठा खूप फुल मंडप भरलेला आणि हारच आणला नाही. ते म्हणे आता कीर्तनकाराला हार आणायचं विसरून गेले. ते गाव लांब होतं केळगाव. ते बाबा म्हणे चिंता करू नका, मी हारच घेऊन येतो. आता तिथून ते ठाण्याला जाणार, ते हार आणणं जमत नाही, पंक्तीवाल्याला हार आणलेला नव्हता. ते घरी गेलं तर पोळ्याच्या दिवसाचा जो हार असतो बैलाचा तो घेऊन आला. आता हार घालू नये गळा, त्याच्यामुळे त्यानं तो मोठाच हार घेऊन तिथं आंबेड काटा ठेवून दिला. डोळे करून पाहिलं, म्हटलं हार चांगला आहे, पण हातात डुप्लिकेट हार आहे. म्हटलं इथं आपल्याला सावध व्हावं, जीवनात कधी हार घातला. तत्काळ म्हटलं ठोपारुपये झालं आणि तत्काळ म्हटलं हार घालू नये गळा, बुक्का लागू नये. तो हाताचाच राहिला, बुक्का लागू नये भाडा, तो तसाच राहू दिला. तर हात नको घालू राहू देतो.
तो म्हणजे महाराज मी तर हुशारच आहे पण माझ्यापेक्षा बी महाराज हुशार दिसतो. ऐका ना सचिन, जीवनामध्ये असे असे प्रसंग येतात हो, खूप प्रसंग येतात. मेलेल्या माणसाच्या गळ्यात हात टाकतात हो, मेलेल्या माणसाच्या. काय प्रभू रामचंद्रांचं काय भव्य सचिन अयोध्याचं का. अरे तुम्ही बसलेले माणसं उभे आहेत. काय तो नालायक तो हुमायूं ज्यानं आता पश्चिम बंगालमध्ये बाबरच्या नावानं एक मस्जिद तयार केली आहे. सचिन खंत वाटत नाही का या गोष्टीची खंत आहे. ज्या बाबरनं आमचं मंदिर पाडून त्या ठिकाणी त्यानं त्याचा ढाचा तयार केला होता, त्या ढाच्याला पाडण्याकरता आम्हाला किती दशक वेळ लागले होता. परत त्या नास्तिकाच्या नावाने एक बाबरी मस्जिद त्या ठिकाणी उभी राहते, याचा निषेध आहे. दुःख आहे, दुःख आहे. क्यों? तर अयोध्यामध्ये राम मंदिर झालेलं आहे, त्याचं प्रतिस्वरूप म्हणून पश्चिम बंगालच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी ते मस्जिद तयार करतात. सज्जनो, हे आमच्या हिंदू लोकांच्या आज त्या ठिकाणी एक ते प्रतिस्पर्धी म्हणून एक त्या ठिकाणी मस्जिद उभं करत आहे. नालायक व्यक्ती सचिन. आणि तुला करायचंच होते तर कर तू, पण त्या बाबाच्या नावानं करू नको. त्या बाबांना नको तसं दुःख दिले. कधी येऊन पहा तुम्ही कलियुगातून काय चालू आहे, हा काय चालू सचिन. इस्रायलचं, इराणचं, अमेरिकेचं किती भयावह दुःख चालू आहे. न्यूज पहा, ऐका तुम्ही, किती स्वतःला संपवण्याचे प्रयत्न चालू आहे. आम्ही कितीतरी चांगले माणसं आहेत की आमचा महाराष्ट्रात जन्म झालेला आहे, संतांच्या आणि भाग्यवान आहे सचिन की ही लहर आमच्यापर्यंत येणार नाही. सचिन फार मोठं कलियुगामध्ये आता मगाशी बोलले ना राजेंद्र दासचे महाराज, त्यांच्या लोकांना ऐकलं नाही की चालणे चालू आहे म्हणे. हे लोक कमी करायचे साथ नाहीत म्हणे. कलियुगामध्ये जास्त जनसंख्या झाली ना, हे कमी करायची साथ नाही. म्हणून एखादा सावध होऊन जा, तुकोबा आहे म्हणतात सावध. दुसरं काहीच म्हणतो, सावध व्हा आणि देवाचं भजन करा. नाही तर एखादी येऊ दे म्हणून रॉकेट बोलून सांगता काय. आपला शेजारी आता तिकडे अफगाणिस्तानमध्ये झगडत, त्यांची दोघांची चालू येतात, अफगाणिस्तानची आणि पाकिस्तानची. आपल्यावरती कधी काय काळ सांगता येत नाही. म्हणून आपणही देवाचं चिंतन करत राहा. आपल्यावरती येणारच नाही. आमचा देश अत्यंत महत्वाचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीराम प्रभूंची जन्मभूमी या भारतात आहे. म्हणून आमच्या भारतात कदापि अशी दुष्ट विचाराची गोष्ट नाही. आणि अशा शक्ती आल्याही तर त्यांना नष्ट करण्याची ताकद आमच्या भारतातल्या प्रत्येक या तरुणामध्ये सज्जनो की आम्ही ते खपवूनही घेणार नाही. म्हणून भारत देश महान आहे. याकरता आमच्या देशात गंगा मैया आहे आणि सदोदित नर्मदा मैया या देशात आमच्या पावित्र्य आम्ही ठेवलेलं, म्हणून आमचा देश महान आहे. असो, याच करता तुकोबाराय म्हणतात की आता काहीच करू नका, फक्त जीवनामध्ये आणि देवाचं स्मरण करावं. आणि जाता जाता तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, मी तुम्हाला एवढं सावध ठेवते. कीर्ती मुखे गरजी तुका
सुंदर असे साथ देणारे आमचे गुरुवर महाराज जे आहेत. सुंदर असं पदवाजन वाजवतात. मनोरंजन गायक वादक महाराज मंडळी चांगली, उपस्थिती पण चांगली आहे, मंडळी चांगली बसलेली आहे. आणि म्हणून याकरता आम्हालाही वाटलं आणि आनंदही वाटला. आमचे गुरुवर्य विजयसिंग बाबा समोर बसले, बाबांचं चॅनल चालू आहे. बाबांना वाटलं महाराज काय बोलतो नंतर पाहू आपण महाराजला. ते बाबा रेकॉर्डिंग करून ठेवत आहे. आमची बाबांची माझी मागे एकच भेट झाली. तुमचं नाव स्मरण होत नाही बाबा, पण तुम्हाला जाणतो. आम्ही गुरुवर्य परमेश्वर बापू गोंडखेड, त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य सुखदेवजी महाराज कन्हैया बाबा राहिलेचे, अशा मंडळींचे आज काहीतरी 7 वर्ष जीवनामध्ये आमचे आहे. आणि त्यानंतर तुमचं बेटावरचं नाव बऱ्याच लांब आहे, बऱ्याच पत्रिकेत चाललं आहे आमच्या सुनील महाराजांच्या माध्यमातून. आणि महाराजांची तळमळ आहे की आपल्या गावाचं आणि बऱ्याच ठिकाणी तुमच्या यादीमध्ये महाराजांचे कार्यक्रम दिसतात. आणि त्यामुळे चांगलं वाटतं की बाबा बेटावर एक काळी असं होतं की त्या काळात विजयसिंग बाबांचं नाव होतं पहिल्या यादीमध्ये. आता सुनील महाराजांच्या माध्यमातून नाव चाललंय. नंतर सुनील महाराजांनंतर काही मंडळी तयार होते. मगाशी कोणतरी दादा बोलले म्हणे, आम्ही सर बोलले मला मगाशी की आम्हाला जे ते हरिपाठ करत होते तेव्हा आम्ही त्यात लहान होतो, तेव्हापासून आम्हाला परमार्थ कळायला लागला. सज्जन ही परंपरा असते आणि आंबेडकर महाराजांच्या काही परंपरेतील मंडळी आहे. माझी पत्नी स्वतः अनुग्रहित आहे महाराजांची, त्यामुळे मी त्यांचं जावई लागतो त्या खडाचा. पण जावयाचं असंच एक वेळेस मी बाबांनी मला कार्यक्रमात बोलवलं, तिथे मी अशीच चूक केली की तिथं पाणी पिलं नाही, अन्न घेतलं नाही आणि प्रसादही घेतला नाही. माऊलींना इतका राग आला की माऊली म्हणे त्याच्या कीर्तनात एखादंच बरं म्हणतं म्हणे. आता मला कल्पनाच नाही, मी वेळासारखा तिथे येऊन कीर्तन केलं, उभं राहिलो. गावाची बाहेर जाऊन आलेली भजनी मंडळी उभी राहिली आणि जे आमंत्रित केलेले होते ते एकही कीर्तनात नाही. मंडळी भरपूर होती, कीर्तन करूनही घेतलं. सकाळी मला बापूंचा फोन आला, काय रे माऊली तू रात्री कीर्तनाला गेला होता मोहऱ्याला? म्हटलं हो गेलो. कीर्तन झालं? म्हटलं हो बापू झालं कीर्तन. काय रे तुझ्या कीर्तनात कोण कोण होतं?